नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल प्रणाली जी यामार्फतच शिक्षक भरती राबवण्यात आली 2017 पासून. ज्यामध्ये मग आतापर्यंत 2 पदभरत्या याच मार्गाने पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे सुरू झाल्या. नुकतंच आपण बघतोय ही टेट 3 संपन्न झाली आणि त्यावरच आधारित पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली. बरोबर. आता नुकतंच अपडेट त्या संदर्भातली आपल्याला माहित आहे की 1 ते साधारणतः 31 मे पर्यंत जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असतील किंवा इतर प्रायव्हेट जी काही संस्था असतील त्यांच्या जागा असतील त्या सगळ्या अपलोड होतील या पवित्र पोर्टल प्रणालीवरती. आणि नंतरच मग विद्यार्थी मित्र जे स्वप्न पाहतायत शिक्षक बनण्याचं त्यासाठी त्यांना त्या प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल. संपूर्ण चालणारी ही जी काही प्रक्रिया आहे, शासनाने जी काही आदेश दिले गेले आहेत त्यावर आधारित वेळच्या वेळी मी तुम्हाला अपडेट देतच असतोय. नक्कीच एक आनंदाची बातमी, आतापर्यंत ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालत आलेली आहे आणि सध्या काय सद्यस्थिती या भरती प्रक्रियेची आहे ही गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे या शिक्षक भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बनत आहात आणि शिक्षक स्वप्न साकार करण्यासाठी पायरी आहे पहिली म्हणजेच ही टीईटी परीक्षा. अनेक जण असे शिक्षक वर्ग असतील, विद्यार्थी वर्ग असतील की ज्यांची अजून ही पात्रता परीक्षा पास आउट नाही आणि नुकतंच आपण या परीक्षेला सामोरं जातोय 21 जूनला. आणि याच परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0. आणि आपल्याला माहिती आहे रुजू असणारे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना केली अनिवार्य टीईटी. त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलंय. ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी हमखास आउट ऑफ मार्क पडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. मग काय करायचंय, परिपूर्ण तयारी करायची आहे तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा, बॅच विषयी डिटेल जाणून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक ऍप लिंक दिलेली आहे द विनर स्टडी ऍप. हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला जाऊयात आलेल्या महत्वपूर्ण अशा अपडेटकडे. आजच्याच वृत्तपत्रामध्ये सगळीकडे आपल्याला ही बातमी पाहायला मिळते. त्या बातमी आणि बातमीमध्ये असणारी महत्वपूर्ण माहिती आपण बघून घेऊयात. भावी शिक्षकांसाठी गुड न्यूज म्हणजे जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतायत त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलवरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. साधारणतः 1 तारखेपासून जागा अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवक युवतींसाठी दिलासादायक निर्णय शासनाने घेतला, जो आता त्याचा 3रा टप्पा सुरू आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होत असून राज्यातील ज्या काही महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, खाजगी शैक्षणिक संस्था आहेत यांच्या ज्या काही जागा आहेत त्यांना अपलोड करण्यासाठी 31 मे पर्यंत जाहिराती त्याच्यावरती द्यायला मुभा देण्यात आलेली आहे, आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत साहजिकच आहे. टेट संपन्न झाली 2025 मध्ये आणि आतापर्यंत हे विद्यार्थी मित्र हजारो लाखो विद्यार्थी मित्र या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रक्रिया कधी सुरू होते आणि सत्य शेवटी हा प्रक्रिया सुरुवात होताना दिसते. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले भावी शिक्षकांना आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांमधील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे याच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरली जाणार आहेत. आणि त्या खातरच शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा झाली, जी 3री होती. याच्या अगोदर 2 संपन्न झाल्या. 2025 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल ही आकडेवारी आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध आहे. 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यात 2,11,308 उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ऑगस्ट मध्ये लागला 2025 मध्ये. जाहीर झाल्यानंतर तिथून पुढचा कालावधी त्यांच्यासाठी त्रासदायक, कारण निकाल लागला, काय असे बरेच विद्यार्थी मित्र भरघोस गुण संपादित केलं. आता त्यांना स्वप्न साकार होणार 100% माहिती आहे, परंतु
तिथून पुढचा कालावधी ते आजतागायत पर्यंत चातकासारखी आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रक्रिया आपल्याला सुरू झालेली दिसते. आता म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आता उपलब्ध झालाय. बरोबर. आता यामध्ये परत एकदा बातमीतली बातमी म्हणजे 80% मर्यादेतच भरती, म्हणजे एकूण रिक्त असणाऱ्या जागांमधली 80% जागा भरल्या जाणार आहेत या भरती प्रक्रियेतून. 1 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन भरतीला मान्यता दिली आहे. मात्र 21 जून 2023च्या शासन निर्णयानुसार रिक्त असणाऱ्या पदांपैकी 80%च मर्यादेत ही भरती प्रक्रिया संपन्न होईल. पवित्र पोर्टलवर जाहिरातीची नोंदणी कधीपर्यंत चालेल हे पण आपल्याला माहिती आहे, 31 मे पर्यंत. मी एक प्रकारचं एक आशा बाळगतोय की बाबा 31 मे दिली तारीख, 31 मे पर्यंत सगळ्याच्या सगळ्या जागा अपलोड व्हाव्यात. परत एकदा मुदतवाढ मिळू नये की जे ह्याच्या आधी आपण पाहत होतो. बऱ्याच वेळा ह्या मुदतवाढीतून दिरंगाई होते आणि विद्यार्थी परत त्यांची नाउमेद पणाचं प्रमाण वाढत राहतं. त्यामुळे 31 ही शेवटची तारीख असावी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जागा अपलोड व्हाव्यात ही आशा बाळगतोय. बरोबर. असं काय सांगितलंय बघा, नियुक्ती प्राधिकरणाने वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी असं त्यांनी हे आवाहन केलेलंच आहे. तसं आयुक्तांनी, शिक्षण आयुक्तांनी आता सेल्फ सर्टिफाय किती जणांनी केलं ही सुद्धा बातमी आहे आपल्याकडे. 1.70 लाख विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र म्हणजे ज्याला सेल्फ सर्टिफाय म्हणतो आपण पूर्ण केलेलं आहे. आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे आदेश आहेत. जेवढ्या काही जागा उपलब्ध आहेत आता जिल्हा परिषदांच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, ते तर बिंदू नामावली तर आपोआप त्याच्यावरती अपलोड होतीलच. परंतु सगळ्यात महत्त्वाच्या जी काही संस्थांच्या जागा आहेत, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या, ते जेवढ्या जास्तीत जास्त अपलोड होतील तेवढी अनेक विद्यार्थी मित्रांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक भरती बिंदू नामावली, गटनिहाय, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्यास सूचना यापूर्वी दिल्या. ती प्रक्रिया संपन्न होती. त्यावेळेस मी अपडेट तुम्हाला देतच होतो. 2025-26 ची संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाली असून अतिरिक्त शिक्षकांचं जी आपल्यासाठी अत्यंत जी भरती प्रक्रियेला विलंब लावण्याची प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं असणारं समायोजन. ही प्रक्रिया कारवाई 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही दिले गेले होते. आता ती तारीख उलटून गेले, किती समायोजन झाले या संदर्भाचे अपडेट आपण बघतच आहोत. कारण ज्यावेळेस ऍक्च्युअल आकडेवारी भरती प्रक्रियेची बाहेर येईल, किती जागेवरती होणार आहे, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शनात येतील. माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आनंदाची आहेच आहे. परंतु काही आपल्याला अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला थोड्याशा खटकत आहेत की बाबा पूर्ण भरती नाही, 80% आहे, काय आहे त्याच्या मागची कारणे बघितली. ठीक आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा आणि परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला, एक चांगल्या बातमीसह मी सागर जगताप सर थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.